नाशिकच्या दिंडोरी तालुक्यातील पडेगावच्या रत्नाबाई आपसुंदे एक अशी स्त्री जिचा जीवन प्रवास प्रेरणा देणारा आहे. लग्नानंतर 20 वर्ष पती बाबूराव यांच्यासोबत त्या वेगवेगळ्या ठिकाणी राहिल्या, पण रत्नाबाईंना मात्र एका घटनेनं कायमचं गावच्या शेतीकडे खेचून आणलं. सासऱ्यांना डोळ्यांचा आजार झाला आणि सासूबाईंचं निधन झालं. घर सांभाळायला कोणी नव्हतं. बाबूराव हे पोलीस सेवेत असल्यानं सतत बदली होत असायची. मग रत्नाबाईंनी ठरवलं, मीच सासऱ्यांची सेवा करते आणि शेतीही पाहते. 1989 मध्ये त्या परतल्या गावाकडे. 3 एकराची नदीकाठची शेती. शेताची आवड असल्याने रत्नाबाईंनी सुरुवात केली मिरची, फ्लॉवर सारख्या भाज्यांपासून. पण शेताकडे जायला 3 किलोमीटर पायपीट करावी लागायची. सासरे अंध, 2 लहान मुलं, सगळं ओझं त्यांच्या खांद्यावर. तरीही त्या खचल्या नाहीत. नंतर त्यांनी द्राक्ष शेती सुरू केली. विहीर बांधण्यासाठी रत्नाबाई स्वतः मजुरांसोबत काम करायच्या. थोड्या नव्हे तर आज त्यांच्या 12 एकरावर द्राक्ष बाग आहे. 300 क्विंटल द्राक्ष त्या निर्यात करतात. रत्नाबाई सांगतात, माझ्या यशामागे माझे सासरेच आहेत. त्यांनीच मला या मातीत जोडून ठेवलं. ही कहाणी आहे एका स्त्रीची, जिचं आयुष्य कर्तव्यापासून स्वाभिमानापर्यंतचा